चालू करा. नामदेव मारुती साबळे. नमस्कार. भालेवाडी. शेतीपूरक धंदा, शेळी पालन आणि कोंबडी पालन याबद्दलची माहिती. मग आता उदाहरणार्थ आपण वडाचा फाटा टाकला, पानं खाल्ली, साल खाल्ली, रुचिक गेला का नाही पोटात. मग हे जे दाहक तापमान आहे, थंडावा तयार करते शरीरात. मग असं प्रत्येक झाडात वेगवेगळे गुणधर्म आहेत. ते पुस्तकात लिहिले झाडाचं नावावर. आणि त्याचा पाला आणि साल खाल्ल्यानंतर शेळ्यांना कुठले आजार होत नाहीत ही सगळी डिटेलमध्ये माहिती. म्हणून आपल्याला सोप्यात 30 रुपयात 30 लाख रुपये मिळवायचे. आपले ह्याच्यावर लाख मिळवा, 2 लाख मिळवा, काय नाही. इतकं सोपं कोणचं नाही. आणि मोठा घातक आहे डॉक्टर आणि खुराक. प्रत्येक झाडात वेगवेगळे प्रकारची टक्केवारी प्रथिनाची. प्रथिन खुराक आपण प्रथिनासाठी घालतो. जर चुकून मका पिकली घरची, कमी दरात विकण्यापेक्षा आपली घालायची एवढी शेळ्याला, जास्त नाही. मग ही झाडं लावली पाहिजेत आणि हे औषध म्हणून वापरायचे. आज जर लिंबाचं झाड आपण वापरलं, 1 महिन्याने नंबर येतो त्याचा. 30 झाडं आहेत ना. मग आता पोट भरायला, लावायला सोपं, कापायला सोपं झाड सुबाबळ, जे आपल्या शेतकऱ्याच्या मस्तकात बसले ती झाड. सुबाबळ लावतो काय आपण? लावा तुम्ही उद्या, अख्खं गाव थुकल खेड्यात करता तुम्हाला. सुबाबळ लावायला एका एकराला 3 किलो सुबाबळीचे बी लागतं, 1/2 किलो शिवरीचं लागतं. करमाळ्यात 160 रुपये किलोने मिळतं. तुम्हाला जर लावायचं असेल, त्या दुकानचं कार्ड देतो, तुम्ही त्या दुकानातनं बी घेऊन जाऊ शकता. एकरी 3 किलो सुबाबळ, 1/2 किलो शिवरी. त्याला प्रक्रिया करून लावावं लागतं, तसं उगवत नाही. मग प्रक्रिया कशी करायची? झालीवर बांधावर कसं लावायचं, जिरायतात कसं लावायचं, बागायतात कसं लावायचं, कधी छटायचं, कसं छटायचं, त्या थोडक्यात कोणाशिवाय कोंबडीची माहिती. हे जर 30 रुपयाचं थोडं छोटं पुस्तक आहे. ही 60 रुपयाची 2 पुस्तकं तुम्ही घेतल्यानंतर कुठल्या तज्ज्ञाला, विद्यापीठाला किंवा आम्हाला विचारायची गरज नाही. वाटोळ झालं तर भरपायला डोळं झाकून यायचं आमच्याकडे. एवढी डिटेलमध्ये साध्या सोप्या भाषेत माहिती दिलेली त्या पुस्तकामध्ये. लागण केल्यापासून 6 महिन्यांनी सुबाबळ खायला येते. आता शेळ्या कोणाकोणाकडे? तुमच्याकडे किती? शेळ्या होत्या. शेळ्याची मर जास्त राहते, करडांची मर जास्त राहते. बरं. त्यामुळे शेळ्या कमी करून मिळते ती. बरं. अजून कोणाकडे? थोडे त्यांचे किती? 2-3 नाही. बरं. तुम्ही फिरवता का शेळ्या? हो, फिरवतो. मोकळा असतो. किती? मर जास्त करडांची राहील, त्यामुळे आपण मेंढरं केली. बरं. मेंढरे 25 शेळे बंद केले होय? शेळ्या 5-6 दुधात. 1.5 वर्षात 2 येतील. आपल्या उस्मानाबाद शेळी तसं 14 महिन्यात 14 महिने 2. पण ही मेंढरा असू, शेरडा असू, ही त्रास आहे ना फिरतीचा. काय होतं, तुमची करड का मारायला लागली? शेळीला भूक लागली, काही बी खाते. ताण लागली, कुठलं पाणी पिते. अन्न पाण्यात बदल झाला की कुठला बी आजार होत्यात. आणि भुकासाठी तासभर खायचं, कोसभर फिरायचं, एनर्जी व्हायचं. मग आता फवारणी चालू आहे सर्रास तणनाशकाचे. कुठलं तरी घास 2 घास खाल्लं, वडीला गेलं, पाणी पिलं, आजार होत्यातच. आणि एनर्जी वाढ जाते, त्याच्यामुळं कार्डाचं ह्याचं मृत्युकीचं प्रमाण वाढतं. आता उदाहरणार्थ सेट अधिकारी पुढे 2-3 चपात्या खात्यात. शेतकरी 5-7 भाकरी खातो. 3 चपात्यावाला 100 भरतो. 5-6 भाकरीवाला 50 किलो भरतो. एनर्जी वाढ जाते ना. खाली आणि बसणे. तुमचा ताप वाचला, त्यांचा ताप वाचला. आता मेंढरं कसं खुर्ट्यावर जातात, त्याच्यामुळे मेंढरं चांगले. त्याच्यात काही एवढे त्याला बंदिस्त करायची काही गरज नाही. शेळ्याला बंदिस्त करायचं. मेंढरं काही इथं काही नसलं तर तिथं फुकून खात्यात, पण खात्यात. तर शिळी खात नाही. आणि शिळी करायची असेल तर बंदिस्त करायची. मग आता सुबाबळ 6 महिन्यांनी खाद्य खायला येणार आहे, तिथून पुढे शेळ्या खरेदी करायच्यात आपल्याला. शेळ्या खरेदी करीत असताना एक काळजी घ्यायची. मोठी शेळी कोणी फुकट दिली तर घ्यायची नाही. ती फिरती असते, तिला पचनक्रिया बिघडती बंदिस्त केल्यावर. पचनक्रिया बिघडली की वांद राहणं, गाबडणं, मरणं
हमीने होतं. म्हणून ही शेळी पालक फेल गेल्यात. खाद्य नसताना खरेदी चुकीची झाली. मोठ्या शेळ्या घेतल्या. ही पाठरू कवा गाभण राहायचं कवा यायचं. म्हणून आपल्याला 5 महिन्याच्या आतल्या वयोगटातली देशी पाठरं खरेदी करायची. गावरानं कुठं खरेदी करायची ती बी मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्याजवळ गावातलं घ्या. बाजारात गेलं तरी आपल्याला शेतकरी ओळखू येतो. हा शेतकरी मग दलाल व्यापारी असल्या फर्मवाल्याचं घेऊ नका. यांनी धंदा संपवला आहे. त्यांच्या लक्षात आले आता शेळी पालनावर लोक निघाल्यात. सर्वच विक्री चालू आहे. अशी कमी दरात विकायचं. पण जरी पाठरं आपलं टार्गेट 50-100चं असेल 10 ते 20च्या पुढे जायचं नाही पाठरं घेताना. कारण का आमचं सांगणं महत्त्वाचं नाही, तुमचं अनुभव महत्त्वाचा. कशाने मिळलं कशाने खराब झालं. म्हणून आपल्याला जरी मिळलं तरी 5,000-4,000चं मिळलं. आपण अभ्यास होतो त्याच्यावर. मग 10 ते 20 पाठरं खरेदी करायची. मग आता देशी शेळी येली 1.5 ते 2 किलो करडाचं वजन भरतं. आमची शेळी येली 3 ते 6 किलो करडाचं वजन भरतं. पण आपल्याला वजन वाढीसाठी क्रॉस द्यायचा आहे. त्याला क्रॉस देताना कोटा किंवा जमुनापारी ह्या जाती शेळी घेऊ नका. 40 जाती शेळ्याच्या सगळ्या जाती बऱ्याचशा आमच्या जात पडताळणी 5-5 वर्षे गेलेत आमची. तुम्हाला घ्यायचं असलं तर माझं नकार नाही, घेऊ शकता तुम्ही. पण 1 नंबर स्टँडर्ड जाती एवढ्याच राहिल्या. ते आमच्यापाशी इथमन सांगत नाही. आम्ही अनुभवल्यात. ते आफ्रिकन बोरन, शिरोहीन, बार्बेरियन, दमास्कसन, बिटलन सगळे अनुभवले. काय खरं नाही. आपल्या कोणचे जमुनापर्यंत कोटा आणि जमुनापारी वजनवाढीच्या जाती. मग ह्या जातीचा त्याच वयोगटातला एक नर खरेदी करायचा 5-6 महिने वयोगटातला. त्याच्या क्रॉसपासून तुम्हाला 30-40% वजन वाढेल. ज्यावेळेस पकड बसेल धंद्यावर की मी आता ह्या धंद्यात फेल जाऊ शकत नाही, माझे करडं मरत नाहीत, शेळ्या मरत नाहीत, आजारी पडत नाहीत, त्यावेळेस आपल्याला त्यातनं बाहेर निघायचं. काम तेवढंच पडतं, खायला तेवढंच लागतं. असल्या शेळ्यांची पाठरं खरेदी करायची. मग 100ला 100% क्रॉस झाला 100% वजन वाढेल. मग 100% वजन वाढीचे फायदे काय. आता हे बोकडेत मोठाली बसले. 1.5-2 वर्षाचं बोकड झालं की लाखाच्या पुढं बोलायचं. रुपयासुद्धा आत कमी नाही. मग 1.5 लाख 2 लाख जसे त्याची क्वालिटी असेल तसं. पण कमीत कमी लाखाला तरी जातं. मग भविष्यात तुम्ही सेम टू सेम असा पॉईंट केला तयार आमच्यासारखाच. सगळी झाडावरच वनस्पतीवर शेळी पालन आहे. मग तेच असतं ह्याच्यातून आणि ताकद असते अंगात. मग तुम्हाला डॉक्टर लागत नाही, खोराक लागत नाही. हे आम्हाला शेजाऱ्याला माहीत होतं. खो खोचा खेळ चालू शेजारच्या गावाला माहीत होतं, पलीकडच्या गावाला माहीत होतं. माणसं बघायला यायचं. चालेल काय आम्हाला डॉक्टर बी लागत नाही, खोराक बी लागत नाही. मग आल्यावर बघितल्यावर ते त्याच्यावरनं माणूस म्हणतात तयार आहे ती सगळी. देता का पाठरू, देता का बोकड. दुकानदारी चालू झाली. एक माणसाच्या मनात शंका येते की हे असलं करून विकायचं कुठं. कारण हे बाजारी माल नाही. बियाणे प्लॉट तयार करायचा आणि तुम्हाला स्पर्धक तयार होणार नाही कोणी. आता मी 35 वर्षाचा धंदा करतो, मला स्पर्धक नाही. नावं ठेवणारी लिहित. त्यांचा ऊस जातो 2-2.5 हजार रुपये टन, माझा जातो 10,000 रुपये टन. मला माहिती तेवढ्या बोकाचे ऊसाच्या रानात स्वभाव लावली. त्यांचं बोकाड जातं 25,000ला, माझं जातं लाखाला. मला माहिती तेवढ्या बोकाचे ऊसाच्या रानात स्वभाव लागला. फेटाळ शेतकरी. तुम्ही काही बी करा, चांगलं करायला गेला की नावं ठेवणारी भरपूर आहेत. तुम्ही जुगार खेळायला 10 रुपयाला अख्खं गाव नटेल असं उलटं शास्त्र आहे. आणि शेतकरी सुधारणार नाही. तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो. 50 बारे कांदा 5 वर आलाय. किती बऱ्या पालती झोपल्यात कांद्यात. मार्गच कळा नाही. बरं ह्या मार्गाकडे जावं तर कोणी सांगा नाही बी नाही. आले की काय घ्यायचंय तुम्हाला, ती पाठरू ती बोकाडे. अरे बाबा तुझं सगळं नेतो, पण सांग ना आम्हाला कसं करायचं. काय सांगतो ऐकायला, काल आणलंय ना जिंकतोय. असं धंदे चालतात. त्याच्यामुळे आपल्याला खरं कोणी सांगा नाही. मग तिकडे बी आपण म्हणतो ही पालतं झोपल्यात शेळी पालनात नग, आपलं शेळ्या नग, आपलं दुसरंच केलं बघ. असं झालं. करडं मरणं म्हणजे काय होतं, नफा गेला. तुमचं ॲक्सिडेंटली एखादं करून मरणार, जगणार, मरणार एखादं ॲक्सिडेंटली, शक्यतो मरणार नाही. आता आमची ह्या खोपीला जवळजवळ 65 करडं जन्मली. 2 मेली बघा. ते बी
अचानक काहीतरी होतंच की बाळ मरत नाहीत काय आपली जन्मलेली, असं होतं. पण शक्यतो नाही, कारण यांच्या पोटात आयुर्वेद आहे. मग आपल्याला आपण बेने प्लॉट करू शकतो किंवा अशी बोकडं तयार झाल्यावर बकरी ईदला विकू शकतो. म्हणून आपल्याला वजनवाढीकडे जाणं गरजेचं आहे. मग याचं अर्थशास्त्र कसं आहे, शेळी 12 ते 14 महिन्यात दोनदा येते. एका येताला 1, 2, 3 पिल्लं देते. 1.5चं प्रमाण पडतं. 3 पिल्लं वर्षाची झाली, 5-6 महिन्यात आपण 5,000 रुपयाला साध्या शेळीचं करडू विकतो. 15,000 एक शेळी हमीने उत्पन्न देते का नाही. मग सुबाबळ 6 महिन्याने खाद्य चालू होतं आणि 1.5-2 वर्षाची झाडं झाल्यावर 20 शेळीची वैरण एका एकरात निघते. 19 सुद्धा नाही, 20 शेळीची. आणि शक्यतो सुबाबळ चांगल्या रणावर लावायची आणि हे लेंड्यावर पुढचं करायचं. पुन्हा तुम्हाला डाळिंबाला पोषक लेंडे बी झाल्या घरचे. मग 20 शेळीची वैरण निघते. ही झाली वरची लेवल. 15,000 उत्पन्न आणि 20 शेळीची वैरण. तुम्ही ती बी जाऊ शकता. पण आपण सुरुवातीला कमी धरू, 10,000 धरू एका शेळीचं उत्पन्न. आणि 10 शेळीची वैरण निघाली. 10 गुणिले 10 1 लाख. ऊसाची होत नाही. 50 रुपये मोलायचे. तुमच्या डाळिंबाची होत्या पण 7 मग आता ही आमची प्रत्येक शेळी बेने प्लॉट असल्यामुळे 40,000 ते 50,000 रुपयाचं उत्पन्न दिली एक शेळी. मग आपण साध्या शेळीचं 10,000 धरले, तिचं 20,000 धरू. 10 शेळ्या धरले तरी 2 लाख झाले. मग ही 1 लाख 2 लाख रुपये घ्यायला काम किती करायचं. आता पैसे शेतीतनं मिळवायचं म्हणजे कामालाच लय पैसे चालले. त्याचं उलट आहे. 15-20 शेळ्या आहेत आपल्याकडं आणि 1 एकर सुबाबळे. फाटक कापायचं आणि आणून टाकायचं. सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास. तरुण म्हातारं, गडी बाई, अधिकारी, पोटरी, कारभारी, कुणी ज्याला उचलून पाय टाकतो ती सुद्धा. सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास. 15-20 शेळ्याला. आणि लेंड्या झाडायला कडं बागा अर्धा तास. डेली 1.5 तास तुम्ही त्या एकरात काम करून 1 लाख बी घेऊ शकता, 2 लाख बी घेऊ शकता आणि पुढे बी जाऊ शकता. एवढं काम कमी पैशाचे आम्ही कोणचा धंदा, कोणताच नाही. आता यांना सकाळी 10 वाजता वैरण टाकली. इथं शेळ्यात असा आवाज येतोय का तुम्हाला. शेळ्या किती वरडतात, नाही वरडतात. किती धडकतात एकमेकाला तुमच्याकडे शेळ्यात माहिती. कोणी मोठं मोठ्याला मारणार नाही, मोठं बारक्याला मारणार नाही. कारण त्यांच्या पोटात नश्याचं खाद्य. वनस्पतीवर शेळी पालन पूर्ण महाराष्ट्र फेरा तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही. एवढाच पॉईंट आहे वनस्पती. इतके दिवस ओळखून लावीत नाही. 10 गुंठ लावायची 50 शेळ्या करायची. मग आता काम कमी पैशाचे आम्ही पैसे छापायचा छपखा नाही का नाही. मग सुबाबळ दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, बागा जळत्यात, पिकं जळत्यात. सुबाबळी झाड जळलेलं बघितलं कधी. मग आपल्याला जगवणारं झाड कोणचं आहे. द्राक्ष का डाळिंब का ऊस का केळी. सुबाबळे. उलटा विचार करा. आता ते दिवस आल्यात. आता आम्ही 7 एकरात निमरान पडीक पाडून 2 पोरं शिकिते. त्यांची कुटुंब 1 नंबर स्टँडर्ड जीवन जगतात या बंगार धंद्यावर. आणि बंगारवाडीच पुढे गेलेत आता. दुकानदाराला ऐकत नाहीत. म्हणून आपण सुद्धा रस्ता बदलायचा आहे आता. त्या रस्त्याने जाऊ नका. फुटाफुटावर चोर आहे. मगाच सांगितलं तुम्हाला. कोण मोठं होतंय तेच होतात मोठं. तुमचं 25-30ने घेतलेलं डाळिंब कशी विकतात ती 50-60ने विकतात का नाही. एखादा क्वालिटी मला असेल तुमचा 150-125 पर्यंत जातो. पण ह्या नैसर्गिक आपत्तीमुळं त्याला क्वालिटी राहीना. वरचीवर निसर्गात बदल होत्यात, वातावरणात बदल होत्यात. त्याने जाचक चाललं डाळिंब. नाही तर डाळिंब 1 नंबर होतं. त्या आज नाळेला डाळिंबाचंच बंगलं इथं वर डाळिंब लावलेली. कारण पहिलं तिथं होतं वाटतं डाळिंब जास्त. नाही आमच्या तालुक्यात सगळीकडे भागात तिथेच. पण त्यांनी पॅटर्न एक राबवला म्हणून एक गाजलं. असं आहे का. 1 नंबरला गेली. मग आता ते सातत्य राहिलं नाही. मग ज्या एकरात आपण सुबाबळ लावली, शेतीच्या उलट आहे. त्याला नांगरट, पाळी, खुरपण, खत काय करायचं नाही. काय करायचं, इडी झाडं लावायची आणि रानपडीक पाडायचं. आणि त्या पडकातनं पैसे किती घ्यायचे, लाखांनी. कमीत कमी लाख तर कुठे गेले नाहीत ना 1.5-2 तास काम करून. मग असणाऱ्या जमिनीच्या करता करता आमच्यासारखं येडं होऊन निमी जमीन पडीक पाडायची आणि हे लेंड्यावर पुढची जमीन करायची. झाली का नाही 0 बजेट. आता तुमच्या डाळिंबाला लेंडी किती आवडती. 1 नंबरचं खत आहे का नाही.
अजून पण एक खत कारखाना तुमच्या डाळिंबाला तयार होतो. ह्यातनं कसा तयार होतो? आपण जर शेळ्या मेंढ्या 8 दिवस रानात बसविल्या, त्या मुतारीमध्ये नत्र आणि स्फुरद असतं. ती जमीन 3 वर्ष ताकद देते 8 दिवस शेळ्या मेंढ्या बसविल्या. मग आता हे रात्रंदिवस शेळी लघवी करती, खाली मुरुम माती असती. आपण जर पाऊण फुटाचा थर दर 4 महिन्याला 6 महिन्याला खांदून उचलला आणि किलो त्या डाळिंबाच्या बुडाला टाकलं, काय होईल? एवढं खत कुठं मिळेल भारी आपल्याला? खत कारखाना 1 नंबर झाला. लेंडी टाकू शकता आणि ही बी टाकू शकता. मग खत कारखाना 1 नंबर झाला बिगर मशिनरीचा. आता बाजारभाव, मटण आज 600 रुपये किलो. 2दा पिकतं मटण वर्षातून. 1000 वर जाणार आहे मटण. कधीच गुणाकार केला नाही. गणित कच्चं आहे आपलं. 6 लाख रुपये टन आहे मटण. कोणता शेतमालिक तो 6 लाख रुपये टन? ऊस एकदा पिकतो वर्षातनं 2-2.5 हजार रुपये टन. द्राक्ष एकदा पिकते 30 रुपये किलो निघतात, मग 30,000 रुपये टन. आणि मटण 6 लाख रुपये टन. कोणचं भारी? का करीत नाही आपण? प्रतिष्ठा. उसळी, डाळिंब, केळी, द्राक्षे, ह्या प्रतिष्ठेनेच आपल्याला अलीकडे आणलं का नाही? मग ह्याला शेरडन कोंबड्या बांधायला नाही. मग बाजारामध्येच पुढे जाते माणूस. पण कमटन येईन 200वर. काय केलं पाहिजे आपण? डोळं झाकून हे धंदा केला पाहिजे का नाही? कोणत्या करा तुम्ही, साधं करा, ही करा, कुठलं करा, पण मटणाचा हमी भाव. आणि एक सांगतो तुम्हाला, आमचं बोकड नेऊ नका, पाटरू नेऊ नका. 50 वेळा आम्हाला विचारा ह्यातल्या अडचण. काय तुम्हाला घ्यायचं असलं तर फोन करून विचारा तुम्ही. अरे ही यांचं बोकड घ्यायचंय, यांचं पाटरू घ्यायचंय, आम्ही विचारू. त्यांचा पारंपरिक धंदा आहे का, बाजारातला आणून करतात का, वनस्पतीवर आहे का? फसू नका कुठं. कारण ह्या धंद्यात बरीच जण पालती झोपल्यात. तुम्ही सेम टू सेम हे सांगितलेल्या शब्दाच्या बाहेर जर नाही पाऊल टाकला, पैसे छापायचा छापखा नाही बिगर मशनरीचा. आपल्या बांधाला वड्याला शेळ्या चारतात, खुरपायला 2 शेळ्या आणतात. गुंटाभर जमीन नाही, बँक बॅलन्स आहे का नाही त्यांचा? आपल्याकडे हाय नाही सारखं चालू. म्हणून हा धंदा 1 नंबरचा आहे. 1 नंबरचा बी आहे, पालता झोपिवणारा बी आहे. लय जण गेले ह्यात, लय जण. माझ्या भोवताली 4 कोट्याधीश गेले माझ्या माहितीप्रमाणे जाऊन सुद्धा, बरं का. पण फक्त त्यांनी गडबड केली. 100 शेळ्या आणल्या, मोठ्या आणल्या, खाद्य नसताना खरेदी केली. नका राव गडबड करू. त्याला मी त्याच्या पोटात दुखायला लागलं. गडबड करू नका म्हणते आम्हाला. दमानी चाला. ॲडमिशन आपण बालवाडीत घेतो, पासून सुरुवात केली पाहिजे. फाउंडेशन पक्क व्हायसाठी पाया भक्कम करतो आपण घराचा. कुठल्या धंद्यात तीच आहे. शेळी पालनाला गती कमी, गती आल्यावर बिन ब्रेकचा धंदा आहे. आम्हाला ब्रेक नाही. 35 वर्ष शेतकऱ्या शेळी पालन टिकलंय का कुठं? दाखवा बरं. आमचं टिकलं का नाही? कारण बाजारीकरण नाही. तुमची सेवा करतोय, तुमचे आशीर्वाद येतो आणि तुम्हाला सत्य नाही आमचं घ्या म्हणून. नाही तर पहिलं आलं की काय घ्यायचं. आणि आम्ही फक्त पिकलेला माल विकतो. बाजारातून रुपयाचा आणून 2 रुपयाला विकत नाही आम्ही. पाप आहे ती. तुमच्या घरावर नांगर फिरवला, आपल्या घरावर बुलडोजर फिरतो भविष्यात. लय जणांच्या फिरलाय, मोठा झाला, लोकांच्या घरावर डेपसं ठेवून सुपडा सपाट झाला. अशी किती उदाहरणं आहेत. अधिकारी असेल, कोबरे असेल, धंद्यावाला असेल, कुणी असेल. तुम्ही सुद्धा हा धंदा करीत असताना तुमच्याकडे बघायला माणसं येते. ते सेवा करा. त्याला सांगा, बस बाबा असं असं कर, तुमचं संसार उभारीला लागेल. तुमच्याकडनं बी समाजसेवा होईल. समाजसेवा ही सेवा. आता ह्याच्यापेक्षा एका दगडात 2 पक्षी, कमी कष्टात, सोप्या पद्धतीने अति पैसे छापायचा छापखाना कोंबडी पालन आहे. मग शेळी पालनाबद्दल तुमच्या काय काय शंका आहेत ती विचारा. उभं आडवं कसं विचारा. शंका आता पुन्हा कोंबडी पालनाला घेऊ विचारा. काय तुम्हाला अशक्य वाटतंय, काय चुकीचं वाटतंय, लांबना आलात तुम्ही उन्हातानाचं विचार असेल. नाही, आपण असंच केलं, परंतु आपल्यात मर जास्त राहतो. देशी वनस्पती हा डॉक्टर आहे. देशी असो की वजनवाढीचे असो, तर
तुमचं जर वनस्पती खाद्य असेल तुम्हाला मृत्यूचं प्रमाण 0वर आणते. हे आमचे अनुभव आहेत. आता तुम्ही फिरताना बघा, मला दाखवा ही उद्या मरल किंवा 2-4 दिवसांनी मरल, असं एकच दाखवा. सर कसं आहे माहिती आहे का, ह्यांच्या शेळ्या 20-25 होत्या ना, हा? साईडला ह्यांच्या म्हणजे ह्याच्या बाजूला डोंगर आहे. हा डोंगराला 5-6 तास शेळ्या रोज हिंडतात. नाही मग चुकीचं आहे. सर्व वनस्पती खातात ना, मग असं म्हणत होता. नाही नाही, डोंगरात कुठं राहिल्यात वनस्पती आता. आणि डोंगर काय एकट्याच आहे काय, सगळा गाव येतो. कुठं तर एखादं पान मिळेल खायला, कडे पोट भरून मिळतं. पण आपल्या गोठ्यावर आले तरी त्यांना खाद्य टाकत होतो. नाही, वनस्पती टाकतात. वैरणी आपली वनस्पती टाकता का? काय टाकता? वनस्पती नाही बाजरी बाजरी आता तुम्ही जर 12 महिने दिवाळी खात बसला, मड काढावं लागेल का नाही बाहेर? आपण 4 दिवस दिवाळी खाल्लं तर भाकरी करा, चपात्या करा. प्रत्येकाचं रोग प्रतिकारकतेचं खाद्य वेगवेगळे. आणि हे शेळ्यांना आमचं 100% वनस्पती बरं का. तुम्हाला जर कमी पडलं त्याला पर्यायी मार्ग काय आहे? तुम्ही तुरीचं बुसकट आणून ठेवा, कडबा आणून ठेवा. तुमच्या रानातलं गवत, काडी, घास, कडवळ, गिनी, गोलमका ती घाला. कमी पडलं तर त्याच्यावर शेळी पालन करू नका. कमी पडलं तर ही घाला, पण शक्यतो वनस्पती खाल्ली पाहिजे. आता आणखी एक फायदा तुमचा काय, आता हे सोबाबळ लावली आपण, 4.5 फुटी पट्टा असतो. असे 2 बगलीने झाडं लावलेली असतात. आपल्याला कटिंगला एक पट्टा लागतो फिरायला, सोबाबळ कापायला. दुसरा पट्टा मोकळा असतो, आपण तिसऱ्या पट्ट्यात शिरतो कापायला. मग आपण त्या मोकळ्या पट्ट्यात दसरत घास टाकू शकतो. आणखी 5-10 शेळीची वैरण आगाव निघणार. एका एकराला 3 किलो दसरत घासाचं बी लागतं, 1000 रुपये किलो बी. तर आपण काय करायचं, वाचवायसाठी 1 किलो बी घ्यायचं आणि त्या सेकंड पट्ट्यात टाकायचं. पण एका एक पट्टा 6-7 महिन्यात ती बेला येतं, शेंगा येतात. त्या शेंगा तोडायच्या आणि बी तयार करायचं, पुढचं पट्ट टाकीत राहायचं. एकदम पैसे घाले तर 3-3 हजार रुपये असं बी आपण करू शकतो. 5-10 शेळ्याची वैरण अजून आगाव निघणार. दसरत घास 1 नंबर खाद्य आहे त्यांचं. फक्त एवढंच की एकदा कापल्यावर 2-2, 3-3 महिने ती कापायला येत नाही. नका काय ना, आपल्याला पडपट्ट्यात टाकायची आणि सोबत येते ती, तसं काय नाही. आता उद्यापासून काय करा तुम्ही, हे 5-6 शेळ्या आहेत का नाही, किती जमीन आहे तुम्हाला? 6-7 एकर आहे. 6-7 एकर आहे. 7 एकर. हे शेळ्या बंदिस्त करा. नाही त्याची कर्ज बंदिस्त करा. करड पण दिसतील. मग बंदिस्तला त्याला उद्यापासून दिसलं झाड फाटं आणायचं, तोडून टाकायचं. प्रत्येक झाडाचं फाटं घाला, दररोज 1 झाडाचं फाटं घाला. सुरुवातीला नानू करतील खायला, सवय लागली. आता या शेळ्या मांडी एवढं जर लिंबाचा फाटा टाकला, सकाळपत्र साल फिरली, सवय लावा करडांना. आणि त्या शेळ्यांना बी 1 पारगी फिरवा. सकाळचे 1-2-3 तास 1 वाजता पुन्हा 3-4 वाजता कोंडलेले असतात. मग शेळ्या मेंढरात कोंडायच्या नाही. संघच आहेत 2. नाही, शेळ्या मेंढरात कोंडायच्या नाहीत. शेळ्यानं स्वतंत्र कोंडा, म्हणजे आपल्याला त्यांना बी काय प्रमाणात लिंबाचं फाटं घालायला येतील. म्हणजे तुम्हाला शेळ्या विकत घ्यायची गरज नाही, पैसे घालवायची गरज नाही. डायरेक्ट घरचा माल तयार होतोय. त्या शेळ्यांना वनस्पती मिळाल्यामुळं तेज येणार.